भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, गोविंदच्या सांगण्यानुसार सक्सेना फोन करून इन्स्पेक्टर जॅकीला सांगतो की आज रात्री विजय जेलमधून पळून जाणार आहे. गायत्री तिचं व्रत सोडते, पल्लवीलाही तिचं व्रत सोडायला सांगते. विजय जेलमधून पळून गेलेला आहे आणि इन्स्पेक्टर जॅकी त्याच्या मागे लागलाय आणि मुन्नाही त्याचा त्याच उद्देशाने पाठलाग करतोय की विजयला गोळी मारावी. इन्स्पेक्टर जॅकी विजयला गोळी मारतात. तो खूप जखमी होतो, पण तो इन्स्पेक्टरला गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होतो. मुन्ना फोनवर ही खबर गोविंदला सांगतो. व्रत सोडत असलेली आशा जखमी विजयला बघते आणि आशिष बरोबर येऊन विजयला सांभाळते. आता पुढे. हॅलो, भारद्वाजी, मी इन्स्पेक्टर जॅकी बोलतोय. तुम्हाला एक खास गोष्ट सांगण्यासाठी फोन केलाय मी. खास गोष्ट? हो, विजय जेलमधून पळून गेलाय. विजय जेलमधून पळून गेलाय? काय बोलता काय तुम्ही? हो, मी खरंच बोलतोय. मला खबर मिळाली होती की तो जेलमधून पळून जाणार आहे. मी जेलरला इन्फॉर्मही केलं होतं, पण माहित नाही तो पळून जाण्यात कसा काय यशस्वी झाला. मी त्याचा पाठलागही केला होता आणि माझी गोळी पण लागली आहे त्याला. गोळी लागली आहे? हो, पण आज अचानक उपवासाच्या दिवशीच त्याने पळून जाण्याचा प्लॅन कसा काय बनवला? ही गोष्ट जरा संशयास्पद वाटते. हो इन्स्पेक्टर साहेब, आज आशा देखील विजयला भेटायला जेलमध्ये गेली होती आणि तो म्हणत होता की तो बाहेर जरी असता तरी आशाचं व्रत सोडण्यासाठी तिला मदत केली नसती. भगवंत जाणे त्याला आशाशी कसली दुश्मनी आहे, काय आहे दुश्मनी. हो, मला माहिती आहे, पण मी बस तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला की विजय जखमी आहे. जर तुम्हाला त्याच्या बाबतीत कोणतीही खबर मिळाली तर लगेच मला इन्फॉर्म करा. इन्स्पेक्टर साहेब, विजय आमच्या घरी कधीच नाही आहे. कारण मी म्हटलं ना, तो आशाला दुश्मन समजतो. तो नक्कीच पल्लवीकडे जाणार, कारण पल्लवीवरती तो प्रेम करतो आणि पल्लवीनेही आज त्याच्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवलंय. हो हो, अहो पण मग प्रेमात तो इतका वेडा झालाय की पल्लवीला घास भरवण्यासाठी जेलमधून पळून जाईल. एनिवे, मी तुम्हाला खबर दिलेली आहे. तुम्हाला काही समजलं तर लगेच मला तुम्ही फोन करा. हो इन्स्पेक्टर साहेब. धन्यवाद. ताबडतोब पोलीस स्टेशनला वायरलेसवर इन्फॉर्म करा. सोनलालच्या घरी साध्या विषयातले पोलीस नजर ठेवतील, कारण जखमी अवस्थेत विजय तिकडे जाण्याचा प्रयत्न करेल. इतका उशीर झालाय, आशा आणि आशिष अजून आले का नाहीत? विजय? विजय, तुम्हा दोघांसोबत काय झालं? नाना, याला गोळी लागली, खूप जखमी हा.
काय माहिती त्याला गोळी कोणी मारली? आत या आधी. इन्स्पेक्टर जॅकीने? हे तुम्ही काय बोलताय नानू? विजयला गोळी इन्स्पेक्टर जॅकीने मारली होती? हो बेटा, मला इन्स्पेक्टर जॅकीचा फोन आला होता. ते फोनवर सांगत होते की विजयने पळून जायचा प्रयत्न केला आणि ते त्याचा पाठलाग करत असताना इन्स्पेक्टर जॅकीची गोळी त्याला लागली. नाना, विजयची अवस्था खूप नाजूक आहे. त्याने स्वतःहून हे संकट ओढवून घेतलंय. हो नानू, समजतच नाहीये मला. विजयच्या घरच्या लोकांनी तर सक्सेनाशी बोलणं केलंच होतं. विजयची सुटका तर झालीच असती, मग विजयने जेलमधून पळून जायचा प्रयत्न का केला? हे सत्य आपल्याला माहिती आहे की सक्सेना विजयला वाचवण्याचा कधीही प्रयत्न नाही करणार, कारण तो गोविंदचा माणूस आहे. होऊ शकतं की तेच सत्य विजयलाही समजलं असेल, म्हणून त्याने जेलमधून पळून जायचा प्रयत्न केला. होऊ शकतं नानू, पण जोपर्यंत विजयला शुद्ध येत नाही कोणत्याही निष्कर्षापर्यंत नाही पोचता येणार. ते सर्व तर ठीक आहे नाना, पण सगळ्यात आधी विजयला वाचवणं खूप महत्वाचं आहे. कारण गोळीचं विष शरीरात पसरत चाललंय. काय? गोळीचं विष पसरत चाललंय? हे भगवान. सुहासनी, 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 काय झालं? इतके घाबरलेले का इन्स्पेक्टर जॅकीचा फोन आला होता. विजय जेलमधून पळून गेलाय. काय? हो, पप्पा, हे तुम्ही काय सांगताय? मी खरं सांगतोय जावई बापू. विजयला जेलमधून पळून जात असताना गोळीही लागली. पप्पा, पप्पा, असं नाही होऊ शकत. अहो, साळेसाहेबांना गोळी नाही लागू शकत. काय सांगितलं इन्स्पेक्टर जॅकीनी? कुठे गोळी लागली साळेसाहेबांना? इन्स्पेक्टर जॅकीला कुठून तरी खबर मिळाली होती की विजय जेलमधून पळून जाणार आहे. इन्स्पेक्टर जॅकीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण विजयने नाही ऐकलं, म्हणून नाईलाजाने त्याला गोळी मारावी लागली. विजय कुठे आहे पप्पा? इन्स्पेक्टर जॅकी हेही सांगत होते की गोळी लागलेली असूनही विजय फरार झालेला आहे. तो कुठे आहे कोणाला काही माहित नाहीये. अरे देवा, अहो, पण विजयला जेलमधून पळून जायची गरजच काय होती? का पळून गेला तो? पप्पा, मला वाटतं विजयाला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवण्यामागे आशाचाच हात आहे. तिनेच विजयाला भाग पाडलंय तिथून पळून जाण्यासाठी. शांत हो मामा. रिद्धिमा, मी तुला सांगितलं होतं ना की आशा साळेसाहेबांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. नक्कीच आशा साळेसाहेबांना असं काहीतरी बोलली असणार ज्यामुळे त्यांना चीड आली असेल, आणि म्हणून त्यांनी जेलमधून पळून जायचा निर्णय घेतला. बरोबर बोलताय तुम्ही. याच उद्देशाने आशा विजयला भेटायला गेली असणार. नक्कीच ती असं काहीतरी बोलली असणार. अरे देवा, माझ्या विजयला गोळी लागली आहे. कुणाच ठाऊक काय अवस्था झाली असेल त्याची. कुठे असेल? स्वतःला सावध. सगळं मम्मा, शांत हो ना. जरा मम्मा, शांत हो. सावध. आशा, हे बघ, रक्त खूप वाहत आहे. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेट करावं लागेल. मी ऑपरेशनचं सगळं सामान घेऊन येतो. ओके, तू इथेच बस. हो आशिष. रिलॅक्स. हे काय बोलतोस बेटा? घरी ऑपरेशन करणार आहेस तू? त्याच्या जीवाला धोका आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया प्लीज बेटा. नाना, हॉस्पिटलमध्ये जाण्याची मुळीच गरज नाही. आय एम ऑल्सो क्वालिफाईड फिजिशियन. प्लीज ट्रस्ट मी. हे बघा, आपल्याकडे अजिबात वेळ नाही. तुम्ही या माझ्यासोबत. अरे पण बेटा. ट्रस्ट मी. तुम्ही चला ना. चला पटकन. मिस्टर बलराज, विजय कुठे? सगळ्या घराची कसून झडती घ्या. इन्स्पेक्टर जॅकी, जर विजय घरी असता तर आम्ही त्याच्यामुळे इतक्या चिंतेत का असतो? दिसत नाहीये की या बातमीमुळे आमच्या अख्ख्या कुटुंबाची काय अवस्था झाली? तुम्ही त्याला गोळी मारलीत, मग तो गायब कसा झाला इन्स्पेक्टर? तिथे खूप अंधार होता. माझी गोळी बहुतेक त्याच्या पायाला लागली, पण पळून जायचं प्लॅनिंग बहुतेक खूप आधीपासूनच केलं होतं. नाहीतर कोणी अशा प्रकारे माझ्या डोळ्यात धूळ फेकून नाही जाऊ शकत. इन्स्पेक्टर जॅकी, तुम्हाला माहिती आहे की माझा मुलगा गुन्हेगार नाहीये, मग तो जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न का करेल? हे तर तोच सांगू शकतो की तो का पळालाय. पण मला खबर मिळाली होती की तो जेलमधून पळून जाणार आहे, आणि ती खबर खरी निघाली.
असो, तो पळून जाण्यात यशस्वी तर झालाय, पण बघूया तो किती काळ लपून राहतो ते. कारण मी या सगळ्या भागातली हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये पहारा लावलेला आहे, सगळ्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं आहे. तो फार काळ लपून नाही राहू शकत. सापडला? नाही मिळालं. या घराच्या बाहेर 4-5 कॉन्स्टेबल्सना पहारा द्यायला सांगा. तो ओके. कुठे गेला असला तरी घरी यायचा प्रयत्न नक्कीच करेल. चला. रेखा ही भाग्याची. हे तुम्ही काय बोलताय? विजय जेलमधून का पळून जाईल असं होऊच शकत नाही. अरे पुढच्या सुनावणीला तर त्याला जामीन मिळणार होता, तो का पळून जाईल जेलमधून? मला तर काही समजत नाहीये, हे सगळं काय होतंय? माय गॉड, विजयला गोळी लागली. काय झालं पल्लवी? मी तुला म्हटलं होतं ना की मला चैन पडत नाहीये. मला तेच स्वप्न पडलं होतं. विजयने अशी चूक का केली मावशी, मला काहीच समजत नाहीये. मला रिद्धिमाचा फोन आला होता. ती म्हणत होती की विजय जेलमधून पळून गेला. जर तो जेलमधून पळाला असेल तर त्यामागे नक्की काहीतरी वेगळी गोष्ट असेल. हो, वेगळी गोष्ट. पण मावशी, अगं अशी काय गोष्ट असू शकते? विजय कुठे असेल? तू त्याला भेटून सांगितलं होतंस की तू वटपौर्णिमेचं व्रत करतेस? हो मावशी, मी त्याला सांगितलं होतं, पण उपवासाचा आणि पळून जाण्याचा काय संबंध असेल? ते तर तूच समजू शकतेस. कदाचित असं तर नाही ना की तो तुझं व्रत सोडवण्यासाठी जेलमधून पळाला असेल? नाही गायत्री, हे नाही होऊ शकत. होऊ शकतं की विजयला या गोष्टीची खात्री पटली असेल की पुढच्या सुनावणीला त्याला जामीन मिळू शकत नाही, आणि म्हणून घाबरून जाऊन त्याने जेलमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला असेल. पण सोहन काका हो, त्याला हे तर चांगलंच माहितीये की आमचं सक्सेनाशी सर्व बोलणं झालंय. जर विजय निरपराध आहे आणि त्याला या गोष्टीची खात्री आहे की पुढच्या सुनावणीला त्याला जामीन नक्की मिळेल, मग जेलमधून पळून जाऊन मुद्दामहून तो स्वतःला कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार का ठरवेल? हेच तर समजत नाहीये सोहन काका की विजयने असे का केलं. माहिती करून घे पल्लवी की हे प्रकरण आहे तरी काय. विजय जेलमधून का पळून गेला ते शोध तू. हो सोहन काका, आणि त्याच्याही पेक्षा मोठा प्रश्न हा आहे की या क्षणी विजय कुठे असेल. रिद्धिमा म्हणत होती की विजयला गोळी लागलीये. काय? हो, माहित नाही विजय कुठे असेल, कसा असेल, काय अवस्था असेल त्याची, कुठे असेल तो विजय. नाना, अरे आशिष बेटा, कसा आहे रे आता विजय? काय झालंय? त्याच्या गोळीचं काय केलंस? नाना, मी गोळी काढून टाकली आहे. आता विजयच्या जीवाचा धोका टळलाय. तुम्ही चिंता नका करू. तुझी कृपा झाली रे देवा, खूप कृपा झाली. आशिष, मी काय म्हणतो बेटा, बाकी कोणाला नको, पण इन्स्पेक्टर जॅकीला सांगूया की विजय आपल्याकडे आहे. नाना हो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की विजय जेलमधून पळून आलेला आहे, आणि ही गोष्ट जर इन्स्पेक्टर जॅकीला समजली तर ते त्याला ताबडतोब अटक करतील. बेटा बरोबर आहे, पण कायद्याने गुन्हेगार आहे तो. कुठवर कायद्यापासून पळ काढत राहील तो? कुठवर आपण त्याला या घरात लपवून ठेवू शकू बेटा? तुमचं अगदी बरोबर आहे नानू. आपण कायद्याला साथ तर दिलीच पाहिजे, पण सध्याची परिस्थिती आहे, मला वाटतं की आपण ही गोष्ट नाही सांगता कामा की विजय आपल्याकडे. हे तू काय बोलतेस बेटा? असं करण्यामुळे आपण इन्स्पेक्टर जॅकीच्या नजरेत गुन्हेगार ठरू. हो नानू, पण सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की विजय जेलमधून का पळाला होता, आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की इन्स्पेक्टर जॅकीने विजयवर गोळी का झाडली. म्हणजे त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की विजय गुन्हेगार नाही. मला वाटतं याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे नानू, आणि हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला विजय शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागेल. म्हणजे तुमचं म्हणणं हे आहे की या घरातही कायद्याचा भंग व्हावा. हे बघ बेटा, एखाद्या गुन्हेगाराला 1 दिवस काय किंवा 1 महिना काय त्याला आसरा देणं कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आणि तुला हे चांगलंच माहिती आहे की इन्स्पेक्टर जॅकी हा प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे.
मग त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून काय फायदा? तो प्रामाणिकपणे न्यायासोबत चालणारा जरूर आहे ना, पण कायद्याच्या मर्यादांनी तो बांधलेला आहे. जर असं नसतं ना नाना, तर हे असं असून सुद्धा की विजय निरपराध आहे, मग त्याने विजयवर गोळी का झाडली असती? हो नानू, माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक गोष्ट तर नक्की आहे, हे एक खूप मोठं षडयंत्र आहे. आणि मला शंका आहे की हे षडयंत्र विजयला मारण्यासाठी रचलं गेलं होतं. नानू, म्हणूनच मला असं वाटतंय की एकदा विजय शुद्धीवर येऊ दे. आतापर्यंत प्रत्येक वेळी खापर तुझ्या डोक्यावर फोडलं गेलंय आणि आता विजय इथे आला, हे खापरही तुझ्या डोक्यावर फोडलं जाईल. लोक म्हणतील की विजयची ही अवस्था करण्याचं कारस्थानही तूच रचलंस म्हणून. म्हणूनच बेटा, माझं म्हणणं आहे की इन्स्पेक्टर जॅकीला खरं काय ते सगळं सांगून टाकायला हवं. नानू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आतापर्यंत एवढे सगळे आरोप सहन केले, विजयच्या जीवासाठी अजून एक आरोप सहन करेन. एकदा बस विजय शुद्धीवर येऊ दे, मग बघू काय करायचं ते. ठीक आहे बेटा, जसं तू ठीक समजशील. रेखा ही भाग्याची. हॅलो, हा तांबे बोला. अच्छा, ठीक आहे. काय, गोळी झाडाला लागली होती? याचा अर्थ जी गोळी मी विजयला मारली होती ती त्याच्या पायाला न लागता झाडाला लागली. हो, अच्छा, जरा नीट बघ, झाडावर कुठे रक्ताचे डाग आहेत का? नाही साहेब, झाडावर रक्ताचे डाग नाही आहेत. ती गोळी झाडातून काढून घे, बघा त्या गोळीला रक्त लागले का? नाही साहेब. जर आपली गोळी विजयला नाही लागली, मग विजय जखमी कसा काय झाला? काय रक्ताचे डाग खाली दिसले? हो सर. म्हणजे विजय आपल्या गोळीमुळे जखमी नाही झालाय. मग कोणाच्या गोळीने जखमी झालाय तो? एनिवे तांबे, तुम्ही तिथे व्यवस्थित चेक करा, कोणता ना कोणता पुरावा हाती जरूर लागेल. हो सर. ओके. विजय आपल्या गोळीमुळे जखमी नाही झाला, मग कोणाच्या गोळीने जखमी झालाय? याचा अर्थ कोणी ना कोणी तिथे नक्कीच होतं, ज्याने अगदी त्याच वेळेस गोळी झाडली जेव्हा मी विजयवर गोळी झाडली. असं वाटतंय खूप मोठं कारस्थान आहे. ॲडव्होकेट सक्सेना, मी इन्स्पेक्टर जॅकी बोलतोय. काल रात्री तुम्ही मला सांगितलं होतं ना की विजय जेलमधून पळून जाणार आहे. त्याच बाबतीत मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये या. हो. हे तुम्ही काय बोलताय जावई बापू? हो पप्पा, इन्स्पेक्टर जॅकीने मला सांगितलं की ही खबर त्याला कोणीतरी दिली होती की विजय जेलमधून पळून जाणार आहे. मला तर संशय फक्त आशाचाच येत होता की हे सगळं तिनेच केलेलं आहे. म्हणून या गोष्टीचा पत्ता लावायला मी खूप प्रयत्न केला, पण मला समजलं की ही खबर ॲडव्होकेट सक्सेनाने इन्स्पेक्टर जॅकीला दिली होती. ॲडव्होकेट सक्सेना? तो तर आपल्यासाठी काम करतोय ना जावई बापू. मग त्याने आपल्या मुलाची बातमी इन्स्पेक्टर जॅकीला का दिली? याच गोष्टीमुळे तर माझं डोकं फिरलंय मम्मी, की अखेर सक्सेनाने असं का केलं. होऊ शकतं की आपण असा विचार करतोय की सक्सेना आपला माणूस आहे, पण तो आशाला सामील असेल तर? नाही जावई बापू, आपण त्याला पैसे दिले, त्याने मागितलेली ती किंमत दिली, आणि हे डीलही तुम्हीच तर केलं होतं ना. पप्पा, अशा लोकांचा काही भरोसा नाहीये. अरे, हे लोक पैशांसाठी काही पण करू शकतात. मला तर असंही वाटतंय की होऊ शकतं की सक्सेनाने तो सौदा आशाच्याच सांगण्यावरून आपल्याशी केला असेल. जावई बापू, काहीही करून तुम्हाला खरं काय ते शोधून काढावंच लागेल. काही झालं तरी मला माझा मुलगा परत हवाय. मी जमीन आणि आसमान एक करून टाकीन मम्मी, पण साळेसाहेबांचा पत्ता लावल्याशिवाय नाही राहणार. बस एक वार.
एक वार मला हे कळू दे की विजय जेलमधून पळून जाणाऱ्या या गोष्टीचा पत्ता सक्सेनाला कसा लागला. आणि आशाच्याच सांगण्यावरून तर त्याने ही गोष्ट इन्स्पेक्टर जॅकीला तर नाही सांगितली. आणि जर असं आहे तर हे अगदी उघड आहे की आशाला साळेसाहेबांनी जेलमधून पळवून इन्स्पेक्टर जॅकीच्या हातून मारून टाकायचं होतं. खूप कावेबाज आहे ती, खूप कावेबाज. खाणी भाग्याची. हॅलो इन्स्पेक्टर साहेब. या सक्सेना साहेब, प्लीज बसा ना. थँक्यू. तुम्ही बोलावलं मग मला तर यावंच लागणार. आजच पेपरमध्ये वाचलं की विजयला गोळी लागूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. बरोबरच ऐकलं तुम्ही. पण आता तरी मी तुम्हाला हे जाणून घ्यायला बोलावलंय की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली की विजय जेलमधून पळून जाणार. विचित्रच बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर. तुम्ही तर माझं कौतुक करायला पाहिजे की मी कायद्याला मदत केली आहे. एका गुन्हेगाराच्या फरार होण्याची खबर तुम्हाला दिली आहे आणि तुम्ही माझं कौतुक करण्याऐवजी मलाच प्रश्न विचारताय की मला ही खबर कुठून मिळाली. हे बघा सक्सेना साहेब, केस खूपच गुंतागुंतीची झाली आहे. म्हणूनच मला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली. एक गुन्हेगार जो जेलमधून पळून जाण्यासाठी प्लॅनिंग करतो, जेलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा काहीही पत्ता नाही, जेलरलाही पत्ता लागत नाही आणि माहिती तुम्हाला मिळते. कळू शकतं का की ही माहिती तुम्हाला कोणी दिली. हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात आणि मी एक वकील आहे. तुमच्याप्रमाणेच माझाही रोज सभ्य लोकांशी आणि बदमाश लोकांशी संबंध येतो. माझं स्वतःचं एक नेटवर्क आहे. त्याच नेटवर्कचा वापर करून मी न्यायालयाचा निर्णय थांबवला होता आणि विजय जेलमध्ये गेला. तुमच्या लक्षात आहे ना. हो, चांगलंच लक्षात आहे माझ्या. मग असं समजा की मला त्याच पद्धतीने खबर मिळाली आणि कमीत कमी मला तरी हा प्रश्न विचारायला भाग नाही ना पाडू शकत. अच्छा, निघतो मी. मला कोर्टातही जायचंय. नमस्कार. हॅलो. हां आशिष, मी ऑफिसमध्येच आहे, ये तू. ज्या प्रकारे मी रडतीये ना, त्या प्रकारे कळवळून आशा सुद्धा रडेल. हाय लागेल तिला माझी. जर मला माझा मुलगा परत मिळाला नाही ना, तर लक्षात ठेवा, मी कुणालाही माफ नाही करणार. आता एक नवं सत्य समोर आलंय आणि ते सत्य काहीतरी वेगळंच आहे. कोणतं सत्य? इन्स्पेक्टर जॅकीने मला सांगितलं की विजय